नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. टेंभू कालव्याजवळ 76 वर्षीय वृद्धाचा खून, डोक्यात वार करून संपवले. खानापूर तालुक्यातील बानुरगड येथील एका 76 वर्षीय वृद्धाचा कोळे तालुका सांगोला येथे डोक्यात वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बाबासाहेब भानुदास देशमुख असे या मृत वृद्धाचं नाव आहे. ही घटना दिनांक 25 रोजी शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काल शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बानुरगड ते कोळे येथील टेंभू योजनेच्या कालव्याजवळ एका वृद्धाचा मृतदेह सापडला. त्यानंतर तो मृतदेह बानुरगड तालुका खानापूर येथील बाबासाहेब देशमुख यांचा असल्याचे निष्पन्न झाले. खानापूर तालुक्यातील बानुरगड येथील बाबासाहेब भानुदास देशमुख हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिनांक 24 रोजी सांगोला तालुक्यातील कोळे येथील बाजारात गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. तिकडे त्यांच्या कुटुंबियातील लोक त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण ते फोन घेत नव्हते. इकडे सुरुवातीला अनोळखी मृतदेह सापडला अशी नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली, परंतु त्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सांगोला मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवकुमार शिवपूजे व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तातडीने भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. याबाबत सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपास सुरू असून खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.